नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वक्रासन। या आसनात शरीराचा वरील भाग हा पूर्णपणे वक्र होतो, म्हणून या आसनास वक्रासन असं म्हणतात। या आसनात शरीराचा वरील भाग हा पूर्णपणे वक्र होतो। असं केल्यानं पाठीचा कणा, हात, पाय तसंच पाठीच्या स्नायूंना चांगलाच ताण मिळतो। आसनाची कृती। आता जमिनीवर बसून दोन्ही पाय लांब करून बसावे, पाठ ताठ असावी। आता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवावा, म्हणजेच पाय वाकून त्यानंतर उजवा हात त्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवावा, म्हणजेच गुडघ्याजवळ खांदे आले पाहिजे। असंच हाताचा पंजा हा जमिनीवर टेकवावा। चित्रात दाखवल्याप्रमाणे या आसनात कंबर ताठ ठेवावी आणि डावा हाताचा पंजा मागे जमिनीवर ठेवावा। तसंच शक्य असेल तितके मागे वळून बघावं। काही सेकंद या आसनात राहावे। योग्य वेळ विश्रांती घेऊन पुन्हा हे आसन उजव्या बाजूने म्हणजेच उजवा पाय वाकवून करावे। पाय गुडघ्यात वाकवताना श्वास घ्यावा। शरीरातील वरील भाग वळवताना श्वास सोडावा। आसन स्थितीत असताना नियमित श्वासोच्छवास चालू ठेवावा। सुरुवातीला 7 ते 10 सेकंद थांबावं। सुरुवातीला जेवढे सेकंद थांबू शकाल तेवढाच वेळ थांबावं, नंतर हळूहळू वेळ वाढवावा। हे आसन 4-5 वेळा करावे। आसन करताना शरीराचा वरील भाग वळवताना काळजी घ्यावी। अतिघाई करू नये। वर सांगितल्याप्रमाणे जमिनीवर हात ठेवावेत, पण सुरुवातीला तुम्ही पायाच्या घोट्याला पकडावे आणि हळुवारपणे हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा। शरीराला जास्त स्ट्रेच करू नये। हे आसन नेहमी केल्यास तुम्ही ते व्यवस्थित करू शकता। सुरुवातीला शरीराचा वरील भाग जेवढा वळवता येईल तेवढा वळवण्याचा प्रयत्न करावा। तुम्ही जो पाय वाकवणार अगदी त्याच्या विरुद्ध हात घ्यावा। सुरुवातीला तुम्हाला पायाचा घोटा पकडता आला नाही तर तुम्ही पोटरीला पकडले तरीही चालते। हळूहळू नियमित सरावाने तुम्ही हे आसन चांगल्या प्रकारे करू शकाल। या आसनाने शरीराच्या वरील भागात चांगल्या प्रकारे ताण मिळतो। पाठीच्या स्नायूंनाही चांगल्या प्रकारे ताण मिळतो। पोट व कमरेचे दुखणे कमी होण्यास मदत होते। पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते। बद्धकोष्ठता, पोटाचे इतर आजार बरे होण्यास मदत होते। हात आणि मानेचे देखील व्यायाम होत असल्याने मान आणि हात चांगल्या प्रकारे कार्यक्षम होतात। धन्यवाद।